ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। उन्हाळ्याला की मुंबईमध्ये नेहमीच पाणी टंचाईची समस्या जाणवते, मात्र आता मुंबईची तहान भागवण्यासाठी चक्क समुद्राचं पाणी वापरण्यात येणार आहे। पालघरच्या मनोरमध्ये समुद्राचं क्षारयुक्त पाणी गोड करण्याच्या 1600 कोटींच्या प्रकल्पाला 2021 मध्ये सुरुवात होणार आहे। मनश्री पाठक आपल्या प्रतिनिधी आपल्याला या प्रकल्पाविषयीची अधिक माहिती देतील। मनश्री, कसा असेल हा प्रकल्प? ज्ञानदा, मनोर इथे हा प्रकल्प उभारला जाणार आहे। साधारणतः 200 MLD पाण्याचं निक्षारीकरण प्रकल्प हा असणार आहे। म्हणजे या पाण्यातले क्षार काढून खाऱ्या पाण्याचं गोड पाणी करण्याचा हा प्रकल्प असणार आहे। 1600 कोटींचा हा प्रकल्प आहे। प्रकल्प सुरू होईल नोव्हेंबर 2021 मध्ये आणि पूर्ण होण्याची अपेक्षा आहे ती साधारणतः जून 2023 मध्ये। त्याच्यामुळे 2023 मध्ये कदाचित मुंबईकरांना समुद्राचं खारं नसलेलं पाणी प्यायला मिळण्याची शक्यता आहे। कारण मुंबईमध्ये दरवर्षी जर पाऊस लांबला तर 10 ते 15% पाणी कपात ही सोसावी लागते। ही पाणी कपात टाळण्यासाठीचा हा प्रकल्प आहे। इतर देशांमध्ये अशा प्रकारचे प्रकल्प हे केले गेलेत, विशेषतः इस्रायलमध्ये हा प्रकल्प केला गेलेला आहे आणि याच धर्तीवर मुंबईत सुद्धा असा प्रकल्प राबवला जावा अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी इच्छा देखील व्यक्त केली होती। त्या संदर्भातलं प्रेझेंटेशन काल वर्षा बंगल्यावरती सादर करण्यात आलेलं आहे। मनोरी हीच जागा का, तर मनोरीमध्ये शासनाचा भूखंड आहे, त्या ठिकाणची प्रोडक्शन कॉस्ट ही कमी होईल। तुलनेने त्या ठिकाणचं पाणी हे स्वच्छ आहे आणि मुंबईला मोठा समुद्र किनारा देखील लाभलेला आहे। त्याच्यामुळे मुंबईकरांची जी पाण्याची तहान आहे ती आता समुद्राच्या पाण्याने भागवली जाऊ शकते। मनश्री, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।